हाय, नमस्कार. मी स्नेहा पोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. सो गुड मॉर्निंग. काल उठायला भरपूर वेळ झाला, त्यातनं धडा घेतला आणि आज अगदी वेळेवर उठले. आणि आता आरोहीची स्कूल लवकर संपते. सो मी असं डिसाईड केलं की तुला ब्रेकफास्ट देणार नाही बाळा, फक्त भाजीपोळी वगैरे देत जाईल. सो तिचं म्हणणं की नाही, मला ब्रेकफास्ट पण हवा आहे, भाजीपोळी फक्त नाही खावीशी वाटत. सो त्यातनं तिसरा मार्ग म्हणून मी छान आलू आणि पनीरचे पराठे करण्याचं ठरवलं आणि तीही यामध्ये म्हणजे खुश झाली, लगेच तयार झाली. तिला आलूचे पराठे फार आवडतात आणि पनीर वगैरे घालून केले की मग तर विचारूच नका. त्यासाठी डो तयार केला. डो तयार करताना त्यामध्ये मी भरपूर तेल, थोडेसे तीळ आणि ओवाही घालत असते. त्यामुळे मस्त टेस्ट येते. आणि आमच्याकडे कोणतेही का पराठे असू द्या, म्हणजे असे मस्त खरपूस भाजलेले आवडतात. सो त्यासाठी मी तेल वगैरे आधी घालत असते, त्यामुळे पराठे छान येतात. आणि कालची चुकी मला आज नव्हती करायची, म्हणजे एक धास्तीच असते बघा आपल्या मनात की कालसारखं आज होऊ नये, म्हणून अर्धी प्रिपरेशन जी आहे मी रात्रीच करून ठेवली होती. म्हणजे आलू उकळून वगैरे मी रात्रीलाच ठेवले होते. त्यामुळे सकाळी उठल्या म्हणजे मला जास्तीचा लोड आला नाही. डायरेक्ट जे आहे मी डो मळून घेतला आणि पराठेचं जे सारण असतं ते बनवायला घेतलं. सो आलू इथे किसून झाल्यानंतर पनीरही छान इथे मी किसूनच घेणार आहे. फक्त पनीरचेच पराठे आरूला हवे होते खरे तर, पण पनीर थोडंसंच होतं घरामध्ये, म्हणून तिला म्हटलं आलू वगैरे मिक्स करून देते तुला, खूप छान बनतात असं थोडंसं तिला समजावून सांगितलं. तेव्हा कुठे ती तयार झाली. पनीर नंतर मी अद्रक किसून टाकलं. त्यानंतर भरपूर कोथिंबीर टाकली बारीक चिरलेली. सोबतच तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, धनेपूड जे काही होतं सर्व टाकलं. आणि ऑर्गॅनो पावडर वगैरे घरात असतेच तीही टाकते. थोडासा चाट मसाला, त्याने टेस्ट फार छान येते. आणि मुलांना कसं चटपटीतच हवं असतं. चटपटीत असलं की ते काहीही खाऊन घेतात. त्यामुळे मग मी तर चाट मसाला वगैरे ॲड करत असते. पण चला, मस्त असे पराठे माझे बनत आहेत. आणि बघा, मी द सिक्रेट बुक खूपदा वाचली, पण त्यातलं काहीच जे आहे पल्ले पडतं आणि बाकीचं सर्व डोक्याच्या वर जातं खरं. पण त्यात जे काही सांगितलेलं आहे बघा, त्याचा मी बऱ्याचदा अनुभव घेतलेला आहे. म्हणजे आपण जो विचार करतो ते बऱ्यापैकी आपल्यासोबत घडतं. तर संडेलाच बघा तशी मला रोज लवकर उठायची सवय आहे आणि अलार्म न लावताही मला जाग येतो. पण सॅटर्डेच्या रात्रीच माझं चालू होतं, नाही उद्या मला भरपूर वेळपर्यंत झोपायचंच आहे, शांत झोपायचं आहे, असं वगैरे. सो मला संडेला छान झोप लागली आणि संडेच्या दिवशी तेच माझ्या डोक्यात होतं थोडंफार. सो मंडेलाही झोप लागली आणि बरेचसे प्रॉब्लेम मला फेस करावे लागले. पण म्हणजे मंडेच्या रात्री मी असं डोक्यात ठरवून होते की नाही मला उद्या लवकरच उठायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे. आणि बरोबर त्या गोष्टीनं वेळेवर होत गेल्या. मग अलार्मची वगैरेही गरज पडली नाही उठण्यासाठी. अगदी वेळेच्या 5 मिनटं आधीच मी उठले. सो आहेत बऱ्याचशा गोष्टी द सिक्रेट बुकमधल्यानं रिलेटेबल आहेत. आणि खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे त्या बुकमधून. आता बरेचसे जण म्हणजे त्यावर टीकाही करतात की फक्त विचार केल्यानं सक्सेस मिळतं का? पण विचार केल्यानं सक्सेस जरी नसेल मिळत पण मग सतत आपल्या मनात, आपल्या डोक्यात तीच ती गोष्ट फिरत असते आणि आपण विश करत असतो की मला हे मिळालेलं आहे, मला हे पाहिजे आहे, मला हे मिळणारच आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हाच ती गोष्ट मिळवण्यासाठीच्या अनेक म्हणजे कल्पना, अनेक प्रयत्न आपल्या डोक्यात येतात. आणि त्या दृष्टीने मग आपण प्रयत्न करतो, मेहनत घेतो आणि हळूहळू का असेना ती गोष्ट आपल्यापर्यंत येऊन पोचते, असं म्हणजे मला तरी वाटतं. सो चला, माझेही प्रयत्न चालू आहेत लाईफमध्ये सक्सेस होण्यासाठीचे आणि त्यामध्ये तुमची साथही खूप छान मिळत आहे. त्यासाठी खूप धन्यवाद. आता आरू पिहूला मस्त पराठे करून दिले. म्हटलं की आरूच्या पप्पांनाही पराठेच हवे असतात आणि मीही खुश होते. म्हणजे तितकंच एक माझं भाजी करण्याचा जो तामझाम असतो तो जरा कमी होतो बाबा म्हणून. आणि तसंही म्हणजे 1-2 दिवसापासून ठेचा संपलेला होता. सो त्यांचं चालूच होतं की ठेचा कर. सो त्यामुळे ठेचा तर तसाही करायचा होता. म्हटलं चला ठेचा बनवूयात आणि भाजी न करता मग त्याच पालकाचे जे आहे पराठे करूयात. म्हणजे आरूचे पप्पा खुशही होतील आणि माझं एक कामही वाचेल. आणि त्यांना मस्त असा तव्यावरचाच पराठा खायला आवडतो. दोघं मायलेक हॉलमध्ये जेवायला बसले होते आणि माझं हॉल टू किचन, किचन टू हॉल मस्त असं म्हणजे चालता फिरता जे आहे एक्सरसाइजही होत होती. कधी कंटाळा येतो खरा. मी बऱ्याचदा रिक्वेस्ट करत असते, बाबा किचनमध्ये येऊन बसा, म्हणजे तितकंच जे आहे माझी जरा म्हणजे मेहनत कमी होईल. पण त्यांना TV पाहता जेवायला आवडतं. सो त्यामुळे मग कधीतरी असं हॉल टू किचन जे आहे फेऱ्या माराव्याच लागतात. चला, आता सर्वांचे जेवणं झाल्यानंतर मीही मस्त गरम पराठे जेवूनच घेतले.
आणि आता मला कपडे लावायचे आहेत. आणि ना म्हणजे मी मशीनला कपडे दररोज न लावता 2-3 दिवसाआड लावत असते. जे ओले कपडे असतात ना ते लगेच जे आहे धुवून वाळायला घालत असते आणि जे कोरडे कपडे असतात ते मी मशीनमध्येच जे आहे गोळा करत असते. आता कारण माझ्याकडे लॉन्ड्री बॅग वगैरे काहीच नाही आहे आणि ती ठेवायला जागाही अपुरी आहे. सो त्यामुळे मी विकत घ्यायचा विचारही करत नाही. मशीनमध्येच जे आहे कपडे साठवून ठेवते आणि 2-3 दिवसातून एकदा छान मशीनला कपडे लावते. सो आजचा तो दिवस होता म्हणून मशीनला कपडे लावलेत आणि आता कपडे होईस्तोवर माझ्याकडे वेळ होता. सो मी म्हणजे बाजरीचं, ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ वगैरे जे दळून आणलं होतं ते डब्यांमध्ये ट्रान्सफर केलं आणि तेच आता डबे वगैरे पुसून मी व्यवस्थित जागेवर ठेवते आहे. आणि त्यासोबतच मग इतर डब्यांवर जरा काही धूळ वगैरे दिसली की ती काही म्हणजे पुसल्याविना माझ्याच्याने राहत नाही. सो तीही क्लीन केली आणि सर्व डबे वगैरे जागेवर ठेवलेत. आणि बाजरीचं मी दळून आणलं. म्हणजे बाजरीचं आम्ही भाकरी वगैरे काही फारशा खात नाही बरं का. फक्त ज्वारीच्या भाकरी आम्हाला आवडतात किंवा मग ज्वारी आणि उडीद वगैरे मिक्स करून जे मिसळचं दळून आणतो ना तेही फार आवडतं. पण बाजरी मी खारोड्या बनवण्यासाठी जे आहे घेऊन आले होते. झाले त्याला आता 15 दिवस. पण दळून आणायचा काही मुहूर्त निघेच ना. त्यामुळे आज आठवणीने जे आहे बाजरी, ज्वारी दळायला दिली. आणि म्हणजे बघा ना या रॅकमध्ये डब्यांच्यावर मी बऱ्याचदा विचार करते म्हणजे पसारा होऊ नाही द्यायचा म्हणून. पण काही ना काही म्हणजे कधी पॉलिथिन्स, कधी काही जे रिकाम्या झालेल्या बास्केट वगैरे आहे ते ठेवल्याच जातात आणि पसारा म्हणजे कितीही टाळायचं म्हटलं ना तरी होतोच होतो. तुमच्यासोबतही होतं का असं? पिऊला ट्युशनला सोडायला गेली. सो तिथे ना मला एक छान गोडनिंबाचं झाड दिसलं. सो मी भरपूर गोडनिंबाचा पाला घेऊन आलेली आहे. तोच आता मी छान वॉश केला आणि सुकायला ठेवते आहे. काय करणार आहे पुढे ते सांगतेच तुम्हाला. पण त्याआधी आता तो सुकेस्तोवर माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं जरासं क्लिनिंग करून घेऊयात. कारण ना म्हणजे तसं तर जर ठरवलं ना क्लिनिंग करायची तर आळसच येतो. मीही बऱ्याच दिवस झाले तर चालू होतं माझं लिव्हिंग रूमला एकदा हात जे आहे मारून देऊयात. पण हो आज उद्या करता करता आजचा दिवस उगवला. होतं कधीतरी असं. तुम्हालाही येतो का क्लिनिंगचा कंटाळा? मला तसा क्लिनिंगचा कंटाळा येत नाही. पण आता म्हणजे असतात ना इतरही कामं असतात त्यामुळे ही जी कामं आहेत ती राहूनच जातात. आणि मला कंटाळा आला जरी ना तर मी मस्त म्युझिक लावत असते आणि ते एन्जॉय करता करता क्लिनिंग करते. म्हणजे माझा क्लिनिंगचा एक सोबती आहे म्युझिक असं म्हटलं तरी चालेल. टी व्ही स्टार्ट केली. सो हे एक सिरियल स्टार्ट झालं बघा. तुमच्या सर्वांच्या ओळखीचंच असेल. पण मला ना खरं सांगू का सिरियल वगैरे पाहणं म्हणजे हे आवडतच नाही. किती म्हणजे किती फेकनेस असतो त्यामध्ये. एकाच्या 2-2, 3-3 लग्न काय होतात किंवा मरून जिवंत काय होतात. 10-10 त्यांची प्लास्टिक सर्जरी काय होते. सासूसुनांचे भांडणं. हां ते तर प्रत्येक घरात आहे म्हणा. पण तेच माझी ही चाल आणि तुझी ती चाल आणि ती कट कारस्थानं एवढं होतं का खरंच रिअल लाईफमध्ये? काहीही म्हणजे काहीही दाखवतात आणि आपण ते म्हणजे पाहतो. आणि माहिती आहे का अशी निगेटिव्ह सिरियल पाहिल्यामुळे ना आपल्यातही भरपूर निगेटिव्हिटी येते. त्यामुळे मी या सिरियल्सपासून ना म्हणजे 4 हात दूरच असते. मी कधीच कोणतं सिरियल पाहत नाही. पाहायचंही असलं ना मला तर जे ऐतिहासिक सिरियल्स असतात किंवा एखाद्या महान पुरुषाच्या जीवनावर किंवा आध्यात्मिक असतात जसं रामायण झालं, महाभारत झालं. सो असे सिरियल मी सोडत नाही. म्हणजे त्यात म्हणजे 20-30% जरी फेकनेस असला ना तरी पण 50-70% तरी म्हणजे रिअल स्टोरीशी जे आहे ते रिलेटेड असतात. त्यामुळे मी पाहते आणि पिहू आरूलाही आवर्जून पाहायला सांगत असते. सो छान म्युझिक लावून दिलं आणि सुरुवातीला तर असे रडके-मडके गाणे लागले होते ना. सो ते सरळ स्किप करत गेली आणि मग एका चॅनलवर मस्त असे गाणे चालू होते. त्यामुळे ना मूड मस्त माझा फ्रेश झाला आणि पटपट जे आहे मग मी माझं क्लिनिंग करायला घेतलं. तसं बघितलं ना म्हणजे मला उन्हाळा हा ऋतू भरपूर आवडतो. कारण ना दिवस मस्त मोठा असतो त्यामुळे भरपूर प्रोडक्टिव्ह गोष्टी आपण करू शकतो. शिवाय मुलांना सुट्टी असते त्यामुळे सकाळची घाई गडबड वगैरे वगैरे म्हणजे भरपूर जे आपलं टेन्शन असतं, जे घाईचं रुटीन असतं ते चेंज झालेलं असतं. मस्त निवांत सकाळ असते. तसाच निवांत आपण दिवसही घालवू शकतो. खाण्यापिण्याची तर भरपूर रेलचेल असते. म्हणजे आईस्क्रीम काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. मनसोक्त फिरू वगैरे शकतो. पण ना एक प्रॉब्लेम आहे उन्हाळ्याचा. तो म्हणजे धूर. म्हणजे धूर सर्वीकडे धूरच धूर पाहायला मिळते.
इव्हन आज जरी क्लिनिंग केली ना तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल ना सर्वीकडे धूरच धूर असते. हिवाळ्यात कसं एकतर हवा सुटत नाही आणि तरीसुद्धा आपले घरं दारं खिडक्यांना बऱ्याचदा बंदच असतात थंडीमुळे. सो त्यामुळे 8 दिवसातून जरी क्लिनिंग केली ना तरी घरात म्हणजे धूळ तुम्हाला कुठे दिसणार नाही. पण उन्हाळ्यात कसं आपले दारं खिडक्याही उघड्या ठेवाव्या लागतात गरमीमुळे आणि सतत हवा वगैरे सुटत असते, त्यामुळे घर म्हणजे धूरच धूर दिसते. आणि इथे ना आरोहीचे पप्पा माझ्या मागनं आले आणि म्हणतात की आलं वाटते क्लिनिंगचं भूत अंगात. आणि ते मला नेहमी असेच म्हणत असतात. आणि माझं एक ठरलेलं म्हणजे उत्तरही असतं त्यांना की माझं क्लिनिंगचं भूत येतं म्हणून तर तुम्हाला इतकं स्वच्छ आणि नीटनेटकं ऑर्गनाईज घर मिळतं ना. आणि हे सर्व ऐकून ना म्हणजे पिहूही धावत आला आणि इतका हसत होता माझ्यावर आणि मम्मा क्लिनिंगचं भूत, मम्मा क्लिनिंगचं भूत असं मला चिडवत होता. पण चला आता मला या गोष्टींची सवय झालेली आहे. क्लिनिंगचं भूत म्हणा की क्लिनिंगचा किडा म्हणा, काहीही म्हटलं तरी चालेल. कारण ही एवढीशी जरी क्लिनिंग केली ना माझं घर इतकं मस्त क्लीन आणि नीटनेटकं दिसतं ना आणि त्याला पाहून मिळणारं जे समाधान असतं ना ते काही वेगळंच असतं. आणि त्यांचं म्हणणं असतं इतकी तू क्लिनिंग केली, इतका अर्धा तास यामध्ये घालवला, पण उद्या परवा हे घर पुन्हा जसंच्या तसं होणार आहे. आणि ते खरंही आहे. पण म्हणून काय आपण क्लीनच करायचं नाही का? आपण फक्त असे म्हणजे 15-20 मिनटं जरी दररोज नाही तरी आठवड्यातून 2दा जरी घराला दिले ना आपलं घर खरंच मस्त क्लीन राहतं. आणि त्यामुळे ना मग डीप क्लीन करायची आणि खूप त्यासाठी वेळ काढायचा वगैरे गरजही पडत नाही. कारण बघा नेहमी करत राहिलं ना वरचेवर धूळ जी आहे साफ केल्या जाते, पण ती जर साठू दिली ना सो कधी ती चिकटही होते, त्या वस्तूंना वगैरे चिपकून बसते आणि नंतर मात्र क्लीन करायला भरपूर त्रास होतो. सो त्यामुळे हा क्लिनिंगचा भूत परवडतो बरा का. 2-3 दिवसातून घर मस्त क्लीन करायचं. आणि ही सर्व क्लिनिंग करायचं आजचं कारण सांगू का, मला हे बेडशीट आणि सोफा कवर जे आहे ते चेंज करायचं होतं आणि म्हटलं चेंज करण्याआधी एकदा क्लिनिंग करते. कारण म्हणजे क्लिनिंग करताना म्हणजे वरचे जे शेल्फ वगैरे आहेत ते सर्व क्लीन करताना त्याचा सर्व धूर हा सोफ्यावर पडत असतो. सो म्हणून मी जे आहे जेव्हा केव्हा सोफा कवर वगैरे मला चेंज करायचे असतील ना त्याआधी वरच्या सेल्फ वगैरे जे आहे क्लीन करायचा जो आहे प्रयत्न करत असते. आणि खरंच मस्त असं सुंदर स्वच्छ आणि नीटनेटकं घर असलं की जे समाधान सुख मिळतं ना ते फक्त एक होममेकरच जे आहे समजू शकते. आणि चला आता ना म्हणजे गोड निंबाचा पाला मी वॉश करून छान सुकायला ठेवला होता. सो त्यापासून मी आता बनवणार आहे हेअर ऑइल. नेहमीच बनवत असते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. सो आजही बनवते आहे. प्रोसिजर अगदी सेम आहे तरी म्हटलं एकदा तुमच्यासोबत शेअर करावं. सो इथे गोड निंबाचा पाला छान सुकवून घेतला आणि कढईमध्ये जे कोकोनट ऑइल आहे ते घातलं. म्हणजे पॅराशूटचं वगैरे नाही आहे हे, ॲक्च्युअली हे इटेबल कोकोनट ऑइल आहे आणि म्हणजे कमी प्रोसेस केलेलं असतं त्यामुळे मी तेच यूज करत असते. सोबत इथे मी जवस घेतलं, ही आहे कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असतं. त्यानंतर मेथीदाणा घेतला, 2-3च जे आहे माझ्याकडे फुलं होती जास्वंदाची ती घेतली, भरपूर कांद्याची साल घेतली आणि भरपूर गोड निंबाचा पाला. आणि अगदी कमी आचेवर जो आहे मी हा तेलामध्ये मस्त उकळून घेत आहे. त्यामुळे काय होतं त्यातला पूर्ण अर्क जो आहे तेलामध्ये उतरतो आणि जे आहे आपलं छान असं तेल बनवून तयार होतं. अगदी इझी प्रोसिजर आहे. आणि तुम्हाला उकळायचं नसेल ना सो तुम्ही एका काचेच्या बॉटलमध्ये हे सर्व साहित्य आणि तेल घालूनही 8 ते 10 दिवस उन्हात ठेवू शकता. त्यानेही तुमचं तेल छान बनवून तयार होतं. आता इथे साईडलाच बघा एका गंजामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घातलं. त्यामध्ये पुन्हा म्हणजे तेलामध्ये जे साहित्य घातलं ना ते सर्व त्यामध्ये घातलं. गोड निंबाचा पाला, कलोंजी, मेथीदाणा, थोडंसं जे आहे जवसही घातलं आणि 2-3 कांद्याची पातंही घातली. पातं नाही सॉरी टरफलं घातली आणि तेही मी उकळून घेते आहे अगदी अर्ध होईस्तोवर. तोपर्यंत तेल इथे बनवून तयार झालं म्हणजे थंड झालं. त्यामध्ये मग मी 3 ते 4 जे आहे आपल्या विटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकल्या. हे माझ्याकडे ट्री ऑइल होतं तेही घातलं आणि मस्त सर्व एकजीव केलं. आणि बघा इथे माझं छान असं तेल बनून तयार झालं आणि सुगंध तर विचारूच नका. म्हणजे जे ट्री ऑइल घातलं ना त्यामुळे इतका छान स्मूथिंग सुगंध येतो ना, म्हणजे मसाज करताना अगदी झोप लागायला येते. इतका मस्त म्हणजे असा हळूवार सुगंध त्यातनं येत असतो. सो ऑइल तयार झाल्यानंतर हे पाणीही माझं थंड झालं, तेही मी इथे गाळून घेते आहे. आणि याचा उपयोग करणार आहे मी मेहंदी भिजवण्यासाठी.
यापूर्वी डिटेलमध्ये म्हणजे मी मेहंदी वगैरे कशी भिजवते यावर मी व्हिडिओ केलेला आहे बघा, तो तुम्ही पाहू शकता. व्हिडिओच्या शेवटी मी तसा तो लावून देईलच. बघा काही जणींना ना म्हणजे गॉड गिफ्ट असतं मस्त लांब सळक दाटसर केस, पण प्रत्येकीला ते मिळत नाही. मीही त्यातलीच एक आहे. म्हणजे पूर्वीपासून म्हणजे मला आवडच नव्हती कधी लांब केसांची आणि माझ्या आईनेही कधी वाढूच दिले नाहीत. पण जेवढे आहेत ना त्यात मी खूप हॅपी आहे, कारण त्यामध्ये ना कधी म्हणजे मला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम होत नाही किंवा मग हेअरफॉलचा वगैरे प्रॉब्लेम वगैरे असं काहीही नाही. त्यामुळे म्हणजे जसे आहेत ना तसे हेल्दी केस आहेत माझे, फार कर्ली नाही फार स्ट्रेट नाहीत, मॅनेजेबल आहेत. त्यामुळे मला फार आवडतात. पण तरी ते तसेच हेल्दी ठेवण्यासाठी जे आहे मी हे सर्व एफर्ट्स घेत असते. चला आता पाणीपुरी पण बनवायची इच्छा होती आरोहीची. सो पाणीपुरी ही माझी बनवून म्हणजे पाणी बनवून तयार आहे. पुऱ्या मी अशा तळूनच घेत असते. सो पुऱ्याही तळून आता तयार आहेत आणि आता आम्ही मस्त आमची पाणीपुरी एन्जॉय करतो आणि तुम्हाला उद्या भेटतो अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.